चला मंडळी, मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी मस्त कुरकुरीत अशी बिना भाजण्याची चकली बनवूया। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 1 वाटी डाळे। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं दळून घ्यायचं। दळून घेतलेलं हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं। यानंतर इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ, ते सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं। आता घालूया धना जिरा पावडर, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 2.5 चमचे पांढरे तीळ। त्यानंतर घालायचं आहे कडकडीत असे तेलाचे मोहन घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असे हाताने हे पीठ चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून मोहन सर्व पिठाला लागेल। यानंतर यामध्ये कडकडीत असं गरम पाणी घालायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं। भिजवून घेतलेलं पीठ 10 मिनिटं झाकून ठेवायचं। त्यानंतर यावरती झाकण काढून पीठ छान असं मळून घ्यायचं। मध्ये गरम पाणी वापरायचं आणि मस्त असं हे पीठ मळून घ्यायचं। यानंतर आपल्याला इथे सोऱ्या घ्यायचा आहे। जी चकती असते ती घ्यायची आहे। सोऱ्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे। यामध्ये पीठ घालून मस्त अशा याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। बघू शकता चकली मस्त अशी काटेरी तयार झालेली आहे। याच पद्धतीने सर्व चकल्या बनवून घ्यायच्या आणि छान अशा तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। चकली तर अशी हार्ड झाली की पलटवून घ्यायची। दोन्ही बाजूनी मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। छान अशी इथे आपली काटेरी कुरकुरीत चकली तयार झालेली आहे। बघू शकता आतून नळीसारखी पोकळ आणि बाहेरून मस्त कुरकुरीत अशी अगदी झटपट तयार होते, बिना झंझट। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच बनवून बघा। आवडली असेल तर सबस्क्राईब करा। बाय बाय।